जुलै महिन्यामध्ये सरासरी होणारा पाऊस हा गेल्या 4 दिवसांमध्येच पडलेला आहे। या संदर्भातली माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। इतकंच नाही तर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीची शक्यता असल्यामुळे खबरदारी घेत असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। शिवाय नागरिकांनी आज आणि उद्या खबरदारी घ्यावी, सतर्क राहावं, अनावश्यक असा प्रवास टाळावा असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलंय। जनतेलाही विनंती आहे की विशेषतः झाडं वगैरे, कारण ज्यावेळेस 70च्या स्पीडनी वेगाने त्या ठिकाणी वारा वाहील त्यावेळी वेगवेगळ्या संभावना आज ज्या आपण अपेक्षित केल्या नाहीत त्या देखील होण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्याची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। खरं म्हणजे जो काही महिन्याभराचा ॲव्हरेज असतं त्या ॲव्हरेज एवढा पाऊस केवळ 4 दिवसात मुंबईमध्ये पडलेला आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला ही हानी जी आहे ती हानी होताना या ठिकाणी दिसते आहे। आज अतिशय जोरानं, ज्याला आपण सोसायट्याचा वारा म्हणतो किंवा अतिशय वेगवान वारा म्हणतो, अशा प्रकारे हा वारा या ठिकाणी वाहणार आहे। कालही दिवसभर जवळपास 40 ते 50 किलोमीटर प्रति तास अशा पद्धतीचा वारा वाहिला आणि त्यामुळे साधारणपणे 4 महिन्यात या जे काही आपल्याकडे वृक्ष पडतात त्याच्या अर्धे केवळ काल एका दिवसात 350 जवळपास वृक्ष एका दिवसात पडलेले आपल्याला पाहायला मिळाले। 450 वृक्षांच्या फांद्या पडलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या। आज त्याहीपेक्षा तीव्र गतीचा वारा हा त्या ठिकाणी वाहण्याची संभावना आहे। तो दुपारनंतर रात्रीपर्यंत वाहणार आहे आणि म्हणून सगळ्यांना आपण अलर्ट दिलेला आहे। अतिशय मोठा लो प्रेशर बेल्ट हा नाशिकमध्ये त्या ठिकाणी तयार होतोय। मेजर डिप्रेशन ज्याला म्हणतात ते तयार होत आहे। या मेजर डिप्रेशनमुळे जो काही नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचा मधला भाग आहे या भागामध्ये ढगफुटी उद्या संभावित आहे किंवा त्या प्रकारचे निर्देश आपल्याला प्राप्त झालेले आहेत। ही ढगफुटी देखील मेजर ढगफुटी असू शकते। जवळपास 300 mm पाऊस या ढगफुटीमुळे या सगळ्या भागामध्ये होऊ शकतो। नाशिकच्या बऱ्याच मोठ्या भागामध्ये तो होऊ शकतो। पालघर जिल्ह्यामध्ये एक छोटं धरण आहे, त्याच्यामध्ये काही भागामधनं त्या ठिकाणी त्याचं पिचिंग निघून गेलेलं आहे। त्यामुळे त्या धरणाला कदाचित धोका निर्माण होऊ शकतो। म्हणून तिथले जे खालची गावं आहेत तिथल्या काही लोकांना इव्हॅक्युएट करण्याचं काम चाललं आणि पॅरलली तिथे धोका निर्माण होऊ नये या दृष्टीनं जे काही इमर्जन्सी उपाय करता येतात ते उपाय दुरुस्तीचे ते करणं देखील मला असं वाटतं चाललेलं आहे। माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की अनावश्यक प्रवास टाळावा। जो कालावधी सातत्याने आम्ही सांगतोय अति पावसाचा आहे किंवा जो कालावधी अधिक वेगानं धावणाऱ्या वाऱ्याचा आहे त्या कालावधीत रस्त्यावर येणं टाळावं। अत्यावश्यक असल्याशिवाय लोकांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं कम्युटेशन करू नये अशा प्रकारची सर्वांना विनंती आहे।